हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे. मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता वाजले होते संध्याकाळचे 7. संध्याकाळी 7 वाजता मी पहिले सगळ्या लाईट लावून घेते घरातल्या आणि त्याच्यानंतर मी देवाला दिवा लावते. आणि आज माझा थोडा स्पेशल मेन्यू होता म्हणून मी थोडे बटाटे उकडायला ठेवले होते आणि मग मी आता देवाला दिवा लावायला आली आहे. त्यानंतरच मी बाकीची जी काही कामं असतील किचनमधली ती सगळी करते. तर संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा आणि अगरबत्ती असतेच आणि म्हणजे दिवा माझा कधीतरी राहून जातो, पण अगरबत्ती मी दरवेळेस लावते. कारण काय होतं, कधीतरी हवा वगैरे असते त्याच्यामुळे मी बाहेर दिवा लावत नाही तुळशीपाशी, पण अगरबत्ती मी दरवेळेस लावते. तर रोजचं जे संध्याकाळचं रुटीन आहे ते असंच असतं, थोडंफार इकडे तिकडे होईल. 6:30 वाजता कधीतरी मी दिवा लावते. आज तर मला काहीतरी साधंच करायचं होतं जेवणाचं, म्हणून मी 7 वाजता लागले होते कामाला. तर आज मी माझ्या व्हिडिओमध्ये माझं संध्याकाळच्या रुटीनमध्ये माझं जे रात्रीचं किचनचं क्लिनिंग आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी माझं जे किचन आहे ते कशा पद्धतीने क्लीन करते. तर पूर्ण घरामध्ये धूप फिरवून घेतलेली आहे आणि ही जी धूपदाणी आहे ती मी, माझ्याकडे एक शिवाजी महाराजांची अखंड मूर्ती आहे पितळेची, ती मी माझ्या लिव्हिंग रूममध्ये ठेवलेली आहे आणि तिथेच मी ही धूपदाणी ठेवते. कारण तिथून ना ही जी धुपाचा जो वास आहे ना तो पूर्ण घरामध्ये फिरतो. लिव्हिंग रूमला अटॅचच बाकीचे जे बेडरूम्स आहेत ते आहेत, त्याच्यामुळे पूर्ण घरामध्ये हा वास राहतो थोडा वेळ का होईना. आणि मग आता मी माझ्या किचनमध्ये लागते. तर आरुषला खायचं होतं डोसा आणि म्हटलं की त्याच्यासाठी आता बनवायचंच आहे तर सगळ्यांसाठीच बनवूया. तर म्हटलं रात्रीचा प्लॅन करूया, कारण सकाळी म्हणजे मी बनवते पण खूप गोंधळ होतो आणि सगळ्या चटणी वगैरे बनवता येत नाही. म्हणून म्हटलं संध्याकाळी जर बनवलं तर सकाळी त्याला इडली पण बनवून देता येईल, म्हणून मी डोसा आज बनवणार आहे. तर डोशाचं जे पीठ आहे ते मी घरीच फर्मेंट करते आणि घरीच म्हणजे बनवायचा प्रयत्न करते. बाहेरचं आत्तापर्यंत मी कधीच विकत आणलेलं नाही आहे, म्हणजे इमर्जन्सी तर कधी लागलेली नाही आहे. ठरवूनच मी जेव्हा बनवायचं तेव्हा डोसा वगैरे बनवते. तर लग्नाच्या आधी वगैरे मला काही जेवण वगैरे बनवता येत नव्हतं. हे मी सगळं लग्नानंतर शिकलेली आहे. जे काही बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे काही मी वेगळं बनवते किंवा जेवण आपलं साधं, ते देखील मी लग्नानंतरच शिकलेली आहे. तर सगळ्या गोष्टी अशा नवीन नवीन ट्राय करते मी आणि जर त्याला आवडत असतील ना तर मी त्या रिपीट पण करते. तर म्हणजे मला एखादी जर रेसिपी आवडली तर मी ती घरी बनवायला ट्राय करते आणि जर ती आवडली आणि जर ती चांगली बनली तर मी परत बनवते. आणि परत एखादी रेसिपी जर अशी असेल की आपल्याकडून काही चुकलं असेल तर ती देखील रेसिपी मी परत एकदा ट्राय करून चांगलं बनवायचा प्रयत्न करते, आपल्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करते. आणि जर ते आवडलं आरुषला वगैरे किंवा संदीपला आवडलं तर मी परत नेक्स्ट टाईम म्हणजे नक्की बनवतेच. तर डोसा देखील पहिले जे बॅटर आहे ना ते असं फुलत नव्हतं, पण आता एवढं छान फुलतं आहे. तर त्याची जी ट्रिक आहे ना ती मी म्हणजे फॉलो करते आणि तशा पद्धतीने डोसा बनवायचा प्रयत्न करते. तर आता जर वातावरण तुमचं खूप थंड असेल ना तर तुम्ही जेव्हा डोसा मिक्स करताना, म्हणजे आपण जेव्हा ग्राइंड करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं. एकदम गरम पाणी टाकलं तरी पण बॅटर चांगलं होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कोमटच पाणी घ्यायचं असतं. आणि जेव्हा आपण हे फर्मेंट करायला ठेवतो तेव्हा गरम जागेमध्ये ठेवायचं. आणि गरम जागेमध्ये म्हणजे गरम जागा जर नसेल कुठे किचनमध्ये वगैरे तर त्याला एखादं ब्लँकेट, म्हणजे ब्लँकेट नाही पण आपले जे टॉवेल वगैरे जे असतात ना त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवायचं, तर ते छान फर्मेंट होतं. तर हे जे डोसा बॅटर आहे ना ते मी रात्री भिजवून ठेवलं होतं, तांदूळ आणि डाळ.
आणि सकाळी मी हे वाटलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मेथी देखील ॲड केलेली आहे, खूप कमी क्वांटिटीमध्ये, कारण मेथीने ना छान फर्मेंट होतं. तर आज मी तुम्हाला इथे साऊथ इंडियन स्टाईलचे जे डोसे आहेत, म्हणजे हैदराबादमध्ये जे मी खाल्लेले आहेत, ते प्रत्येक वेगळ्या वेगळ्या टाईपचा डोसा मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आरुषला वेगळा आवडतो, संदीपला वेगळा आवडतो आणि मला देखील वेगळा आवडतो. तर ते सगळे पॅटर्न, सगळे जे टाईप आहेत ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मला लागणार आहे बटाट्याची भाजी. तर मी इथे आपली सिंपल जी बटाट्याची भाजी, जसं आपण फोडणी टाकतो कढीपत्ता कांदा वगैरे टाकून, तशी मी सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे. आणि हा जो बटाटा आहे ना, तो मी पूर्ण स्मॅश केलेला आहे, बिलकुल पण त्याचे मोठे मोठे तुकडे ठेवलेले नाही आहेत, कारण आपल्याला हा जो बटाटा आहे ना, तो पूर्ण डोशावरती लावायचा आहे. तर मी हा पूर्ण स्मॅश करून घेतलेला आहे. आणि ह्या 2 चटण्या देखील माझ्या झालेल्या आहेत. एक शेंगदाण्याची आहे आणि एक आपल्या खोबऱ्याची चटणी आहे. तर प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी आहे, म्हणजे सगळेजण सगळेच खातात, पण आवडीनुसार जास्त ज्याला जे आवडतं तो खातो. तर इथे माझ्या दोन्ही चटण्या देखील झालेल्या आहेत. तर इथे मी पहिले आपला जो सिंपल मसाला डोसा आहे तो बनवून घेते आहे. तर त्याच्यासाठी मी बटाट्याची जी भाजी आहे ती मी डोशालाच लावते. त्याच्याने डोशाची जी टेस्ट आहे ना ती खूप बदलून जाते आणि छान लागतं. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये चटणी देखील ॲड केलीत ना, तर तो डोसा अजून जास्त टेस्टी लागतो. त्यानंतर मी आता इथे उत्तप्पा बनवून घेते. तर उत्तप्प्यासाठी हे जे आपलं डोशाचं पीठ आहे ना, ते थोडंसं पातळ लागतं, म्हणून मी इथे सेपरेटली काढून ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी उत्तप्प्यासाठी कांदा, टोमॅटो आणि वाटलंच तर तुम्ही शिमला देखील ॲड करू शकता आणि थोडी कोथिंबीर पण हवी आहे. तर इथे मी हे जे पीठ आहे ना, ते नुसतं मध्ये सोडलेलं आहे आणि ह्या ज्या भाज्या मी आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ना, त्या व्यवस्थित त्या पिठाला आहे ना पसरवून देतात, म्हणजे आपल्याला सेपरेटली त्याला पसरवायची गरज नाही आहे. आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना, त्या पिठामध्ये मस्त मर्ज होऊन जातात. तर अशा पद्धतीने इथे उत्तप्पा बनवतात. यामध्ये मी आता तिखट, चाट मसाला, मीठ वगैरे आणि थोडंसं तूप देखील ॲड केलेलं आहे. तर इथे आपला छान असा उत्तप्पा रेडी झालेला आहे. उत्तप्प्याला थोडा वेळ आहे ना आपल्याला बारीक गॅसवरती शिजवायचं आहे, कारण ते जे पीठ आहे ना ते जाड असतं ना, तर ते शिजत नाही, कच्चं राहतं, म्हणून त्याला बारीक गॅसवरती थोडा वेळ ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता एवढा छान झालेला आहे उत्तप्पा. आणि त्याच्यावरती थोडंसं मी आता तूप टाकते. आता मी इथे बनवून घेते आहे डोसा पिझ्झा, जो आरुषला खूप आवडतो. तर पिझ्झा आहे म्हटल्यावरती त्याच्यावरती चीज हवं आहे. तर इथे मी बटरच्या जागेवरती तूप वापरते. म्हणजे बटर देखील आम्ही वापरतो, पण जिथे गरज आहे तिथेच बटर वापरला जातो, म्हणजे पावभाजीसाठी वगैरे. पण इथे जर आपण तूप हेल्दी खाल्लं तर पोटामध्ये हेल्दी जातं. ऑलरेडी आपण इथे चीज ॲड करतोच आहे, तर मी म्हटलं बटरच्या जागेवरती आपण थोडंसं तूप वापरूया. तर याच्यामध्ये त्याला ज्या काही भाज्या आवडतात त्या सगळ्या मी ॲड केलेल्या आहेत. आणि त्याला मी हा डोसा पिझ्झा जो आहे ना, तो कट करून त्याला व्यवस्थित पकडून खाता येईल असा बनवलेला आहे.
तर माझ्यासाठी देखील मी इथे मसाले डोसे बनवून घेतले आणि जेवण करून घेतलं. सोबतच मी स्पृहाला देखील बनवत होते. तेव्हा संध्याकाळचाच टायमिंग असा असतो की जेव्हा दोघं पण मुलं एकत्र जेवू शकतात. तर मी जास्त असं ट्राय करते की दोघांनी एकत्र जेवावं. असं पण आम्ही सगळे एकत्र जेवतो, पण आज डोशाचा मेन्यू होता त्याच्यामुळे गरम गरमच जेवायला लागत होतं. तर संदीपचं लवकर जेवण झालं होतं आणि स्पृहाला नंतर ते घेऊन बसतात आणि मग मी किचन आवरायला घेते. तर माझा असा विचार असतो की ह्या टायमाला तरी दोघांनी एकत्र बसून जेवावं. तर आता जेवण झाल्यानंतर मी इथे किचनची साफसफाई करून घेते आहे. तर त्याच्या आधी मी इथे जे काही आपलं राहिलेलं आहे ते सगळं मी इथे माझा जो ब्रेकफास्टचा छोटा टेबल आहे त्याच्यावरती घेऊन ठेवते आणि पूर्ण जो आपला किचनचा ओटा आहे तो रिकामा करून घेते आहे. तर जे काही किचनच्या ओट्यावरती मी घेतलं होतं ते सगळं मी पहिले नॅपकिनने पुसून घेते, कारण त्याला जर काही तिखट मसाला वगैरे तेलकट वगैरे काही लागलं असेल तर ते पुसून आपण रोज तर धुवू शकत नाही. तर मसाल्याचा डबा आहे, चपातीचा डबा आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी पुसूनच त्याच्या जागच्या जागेवरती ठेवते. त्यानंतर सकाळची जी काही लागणारी भांडी आहेत, आरुषचा टिफिन वगैरे सगळं मी घासून धुवून ठेवते आणि जे काही भांडी सकाळी माझ्या हाऊस हेल्पसाठी देणार आहेत ते मी सगळे ड्राय बाल्कनीमध्ये ठेवून देते व्यवस्थित धुवून वगैरे. तर एक कमेंट आली होती की तुम्ही किचनची साफसफाई कशी करता. तर आज मी त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर इथे आपलं जे बेसिन आहे ते खूप तेलकट झालेलं असतं. तर त्यासाठी आपले जे लिंबू आहेत, म्हणजे आपल्याला चांगला ताजा लिंबू नाही घ्यायचा, जो खराब झालेला सुकलेला असा लिंबू जरी असेल तरी चालेल. त्याच्यावरती थोडासा सोडा घ्यायचा आणि त्याच्याने व्यवस्थित आपलं जे बेसिन आहे ते घासून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या विम लिक्विड किंवा जर तुम्ही साबण वापरत असाल तर त्याच्याने व्यवस्थित घासून घ्यायचं. आणि जेव्हा पण तुम्ही ते घासाल ना तर ते थोडा वेळ तसंच ठेवा, म्हणजे लगेच पाण्याने धुवून नका घेऊ. थोडा वेळ ठेवल्यावरती जे काही म्हणजे त्याला डाग पडलेले असतील ना ते व्यवस्थित निघून जातील. आणि जे आपले बेसिनचे जे नळ आहेत ते खूप तेलकट झालेले असतात, तर त्याला आपण जर रोजच्या रोज धुतले तर ते व्यवस्थित आणि चकचकीत राहतात. नाही तर आपण जर आधेमध्ये करत असू, रोज करत नसाल तर त्याचा जो त्याची जी चमक आहे ना ती निघून जाते. तर ते जसं जमेल तसं तुम्ही रोजच्या रोज जर साफ कराल तर ते असे छान चमकतील. आता या घरामध्ये येऊन मला 1 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे, पण माझे जे नळ वगैरे आहेत ते व्यवस्थित असेच चमकत आहेत. त्यानंतर इथे ओट्यासाठी मी एक सोल्युशन बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं विम आणि थोडंसं विनेगर देखील ॲड केलेलं आहे. तर ही जी स्प्रे बॉटल आहे ती मी पूर्ण ओट्यावरती, ओट्याच्या वरती जिथे आपली फोडणी उडू शकते अशा ठिकाणी देखील मी स्प्रे करून घेते आणि हे व्यवस्थित जिथे जिथे काही डाग दिसत आहेत, पिवळे डाग दिसत आहेत, तिथे मी व्यवस्थित घासून ओटा रोजच्या रोज मी साफ करून घेते. तर आपण जर आपलं किचन अशा प्रकारे साफ केलं ना तर आपल्या किचनमध्ये कधीच आपल्याला पिवळे डाग, चिकट डाग बिलकुल पण दिसणार नाहीत, राहणारच नाहीत. तर आपण किचनची डीप क्लिनिंग तर करतोच 15 दिवसातून नाही तर महिन्यातून एकदा. पण तेव्हा जर हे आपण चिकट डाग आहेत ते जर आपण बोललो आम्ही महिन्यातून एकदाच करू तर ते जे डाग आहेत ना ते निघत नाहीत आणि मग आपल्याला ते घासून घासून पण कंटाळा येतो. त्याच्यापेक्षा आपल्या रात्रीच्या रुटीनमध्ये जर त्याला थोडंसंच आपण जर प्रेशर लावून जर ते घासले तर ते राहत नाहीत आणि चिकट देखील होत नाही.
आणि कधीतरी किचनच्या ओट्यासाठी आहे ना, आपले जे मायक्रोफायबरचे जे कपडे आहेत, जे आता आपल्याला डीमार्टमध्ये देखील भेटतात, त्या कपड्यांनी देखील आपलं जे किचन आहे ना, ते खूप छान चमकतं. म्हणजे तेलकट आणि चिकट बिलकुल पण राहत नाही. तर तुम्ही कधीतरी ते देखील वापरू शकता. म्हणजे मी माझ्या किचनमध्ये ते जे मायक्रोफायबरचे जे कपडे आहेत ते देखील वापरते आणि हे जे स्पंज पॅड्स आहेत ते देखील मी कधीतरी वापरते. त्यातून जर तुमचा जर ओटा असा पांढऱ्या ग्रनाईटमध्ये असेल तर त्याला मेंटेन करायला तर तुम्हाला डेली अशाच पद्धतीने क्लिनिंग करायला लागेल. आणि तुमच्या विम लिक्विडमध्ये थोडंसं व्हिनेगर डेली रुटीनसाठी देखील जर तुम्ही वापरलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. ते तुम्ही वापरू शकता, कारण व्हिनेगरनी जो आपल्या किचनमधला जो कुबट वास आहे ना तो देखील निघतो आणि जे काही हळदीचे वगैरे डाग आहेत ना ते देखील निघून जातात. तर इथे तुम्ही बघू शकता माझे जे नळ आहेत ते व्यवस्थित छान स्वच्छ झालेले आहेत. तर जेव्हा पण तुम्ही मिक्सर वगैरे काही वापरत असाल तर तो तेव्हाच्या तेव्हा जर तुम्ही क्लीन करून ठेवलात ना तर तो देखील बिलकुल पण चिकट राहत नाही. कारण हा आपण रोज वापरत नाही, कधीतरी वापरतो. तर ते जर डाग आहेत ते तसेच राहिले ना तर त्या डागाच्या वासाने तुमच्या घरामध्ये किचनमध्ये कॉक्रोचेस होऊ शकतात. तर त्यासाठी तो जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा तो व्यवस्थित क्लीन करून त्यानंतर किचनच्या सिंकमध्ये मी रोज गरम पाणी टाकून ठेवते. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो पाईपमध्ये कचरा राहिलेला असेल तर तो कचरा पूर्ण निघून जातो आणि त्याचा जो स्मेल आहे ना तो देखील माझ्या किचनमध्ये कधीच राहत नाही. आणि कधीतरी मी त्याच्यामध्ये थोडंसं सोडा आणि व्हिनेगर देखील ॲड करते आणि मग गरम पाणी मी बेसिनमध्ये टाकते. त्याच्यामुळे पाईप पूर्ण क्लीन होऊन जातो. त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे झाडू. कारण मुलं लहान आहेत तर इकडे तिकडे फिरून जेवतात. तुम्ही बघितलं स्पृहा कधीच एका जागेवरती बसून जेवत नाही. तर माझा डायनिंग एरिया आणि किचन खूप खराब झालेला असतो. त्याच्यामुळे मी रात्री एकदा तरी झाडू मारूनच झोपते. सकाळी कधी पण हाऊस हेल्प आली तरी चालेल, पण माझं किचन नेहमी तुम्हाला छान आणि स्वच्छ दिसेल. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपली जी किचनची पायपुसणी आहे ती खूप ओली झालेली असते आपल्या सिंकमुळे वगैरे. तर ती थोडा वेळ का होईना, म्हणजे रात्री जर तुम्ही ती जी पायपुसणी आहे ती बाहेर ठेवली तर ती थोडीशी हवेशीर राहील. तर मी रोज रात्री माझी जी पायपुसणी आहे ती बाहेर ड्राय बाल्कनीमध्ये ठेवून देते. त्यानंतर एकाडेक दिवसांनी फ्रीजचे जे आपले दरवाजे आहेत ते आपले हात लागून खराब झालेले असतात आणि सगळी मुलं देखील आपले फ्रीजला हात लावतात. त्यामुळे त्याचे जे दरवाजे आहेत ना ते मी एकाडेक दिवसांनी पुसून ठेवते. आणि हे जे काही मी कपडे वापरते म्हणजे किचनच्या ओट्यासाठी, सिंकसाठी किंवा फ्रीजसाठी, हे सगळे कपडे मी रात्रीच्या टायमाला बाहेर ठेवते सुकण्यासाठी. म्हणजे त्याची जी काही स्मेल असेल तेलकट, कुबट, ती सगळी रात्रभर हवेने पूर्ण निघून जाते. तर असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन आणि किचनचं क्लिनिंग देखील. कधीतरी कंटाळा येतो सगळ्याच गोष्टी करायचा, म्हणजे फ्रीज कधीतरी स्किप होऊन जातो साफ करायचा किंवा कधीतरी सर्व्हिस प्लॅटफॉर्म जो आहे तो क्लीन करायचा राहून जातो. पण डेली जे रुटीन आहे ते असंच असतं. किती पण कंटाळा आला तरी मी ह्या सगळ्या गोष्टी करून झोपते, कारण जर ह्या मी संध्याकाळी नाही केल्या, रात्री केल्या नाहीत तर सकाळी दुसरा दिवस जो आहे ना तो माझा खूप खराब जातो. त्याच्यामुळे मी संध्याकाळी हे सगळं करूनच झोपते. सो आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.